हॅलो फ्रेंड्स, आता आपण इथे घरगुती पद्धतीने मिसळ बनवत आहोत. त्यासाठी मी कांदा थोडा तेलामध्ये भाजून घेतला आहे, थोडं खोबरं भाजून घेतलं आहे आणि धणे भाजलेले आहेत, अद्रक लसूण कोथिंबीर असं हे वाटण तयार करून घेतलं. आणि एका कढईमध्ये थोडं तेल टाकलं आहे. तेलामध्ये कढीपत्ता टाकला, तमालपत्ता, दालचिनी असं टाकून जे आपण तयार केलेलं वाटण आहे ते त्यात ॲड केलं आहे. नंतर हळद, लाल तिखट, कांदा मसाला अंदाजेनुसार टाकायचा, हा काळा मसाला टाकला आहे. त्यानंतर मिसळ मसाला असं टाकून सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं. आणि त्यानंतर मटकी उकळलेलं थोडं पाणी यात ॲड केलं आणि व्यवस्थित असं हलवून ह्याला छान असं परतून दिलं. हा व्यवस्थित मसाला परतला, हे बघा त्याचा कलर असा आलेला आहे. त्यानंतर मटकी थोडी वाफून घेतली होती. मटकी वाफून झाल्यानंतर वरतून थोडी कोथिंबीर ॲड केली आहे. आता मीठ टाकलं आहे, नंतर थोडी कोथिंबीर ॲड केली आहे. आणि आता पाहू शकता तुम्ही आपल्या मिसळला कसा कलर आलेला आहे. आणि ही डिश आपली रेडी झालेली आहे. बाय फ्रेंड्स.